प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसला. त्या टीमचे संघमालक ओमकार लीलाधर नाईक. नवी मुंबई प्रीमियर लीग साठी देखील बर्फसिन बलोच. पहिला बॉल स्टेप आउट केला, ऑन दी अप खेळला, चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मध्ये. या मैदानाचा सगळ्यात जो यावेळी देखील ऑन द राईस क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एक तयार होतोय. इथे बॅटची एज कॉट बिहाइंड. अखेरच्या बॉलवर मोहसिन बलोचने विकेट प्राप्त केली आहे. ती विकेट आहे स्वराज म्हात्रेची. इम्पॉर्टंट विकेट. पहिल्या बॉलवर षटकार लगवला होता स्वराज म्हात्रेने, पण अखेरच्या बॉलवर ऑन दी अप फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता मिळत असताना टीम बोनकोडे संघाला स्विच हिट केला जातोय. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय. आपण पाहू धावचीची संधी आहे. काय घडलंय, गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, अगदी रनआउट झाला होता जवळ. कुडलेंचा चेंडू आहे, फ्लिक केला आहे, चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे बापूच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे, यावेळेस बापूला संधी मिळणार नाही. चेंडू होईल फरार, चेंडू जातोय डीप. यावेळेस यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना शेवटच्या बॉल खोलबटपाचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. यावेळेस फटका आलाय, टायमिंग देखील बेमिसाल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर टायमिंग प्रॉपर होत असताना इथे अगदी बाउन्सर चेंडू हाताळला गेलाय आणि परतावा लागेल. तुषार मोहंतीच्या विकेटचं पतन होत असताना शिकार केली विघ्नेश. फ्रीडच्या बॉलवर आक्रमकता, फेकून दिला, इट्स आउट टॉप द ग्राउंड. ताकदीचा वापर वेदांत म्हात्रे. यावेळेस पहिला बॉल ऑफ करत असताना चेंडू होईल लॉंग ऑन रिजन मध्ये कॅरी आणि फलंदाजाला परतावा लागेल. वेदांत म्हात्रे खोलवटाचा चेंडू आहे, कॅप मध्ये आहे. इथे स्ट्रोक लगवला जातोय, रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. स्विच हिटचा फटका इनफिल्डच्या वरून, काय स्ट्रोक लगवला गेलाय. रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार क्रॅक. यावेळी देखील फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक त्या पाहू शकाल, खूप चांगला झेल पकडला जातोय बापूच्या माध्यमातून. आज बापूने चांगला खेळ केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगवला जातो. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा घेत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. 4 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. 50 धावांचं टार्गेट उभं केलंय. त्याला टॉस केला जाईल. ओमकार लीलाधर नाईक यांची टॉस जिंकलाय वर्सोवा टीमने आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करा. मात्र पहिला बॉल ऑन दी ऑफ, फटका चांगला आहे ऑन साइडला, लॉंग ऑन रिजन मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक धावेल, अडवला जातोय चेंडू. 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावाचे 3 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस अगदी पडल्यानंतर बाहेर निघालाय स्वतःच. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग देखील बेमिसाल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर परशु साठेच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा. इथे देखील फटका चांगला आहे, स्क्वेअर कट. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, सीमारेषे पलीकडे. परशु साठेच्या इथे आणखीन एक गॅप मध्ये स्ट्रोक आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, फरार होतोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांचे चौकार. आणखीन एक शॉट अंपुल केला जातोय. क्षेत्ररक्षक तुषार मोहंती येईल डॉट. स्लॉक सीटचा फटका चांगला आहे, लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. अफलातून फॉलिंग स्वीप अब्रार. इथे देखील पुन्हा एकदा स्वीप स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा चूक झाली आहे. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. परशु साठेच्या बॅट मधून आलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. हर्षन पाटील स्वतः त्या चेंडू खाली जाईल, कॅच होईल ड्रॉप. काय घडलंय, परशु साठेचा झेल अगदी कॅच. पहिलाच बॉल अकोटप्प्याचा पुल करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र टायमिंग होऊ शकलं नाही. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलाय, खरा फेकी आहे.
आणि इथे 2 धावा मिळतील. यावेळेस फटका काय आहे, लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सीमारेषी हे करत असताना यावेळेस फटका हवेत आहे. टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच होईल ड्रॉप आणि चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. छान इथे फुलर लेनचा चेंडू आहे. काय स्ट्रोक लगवला गेला. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. परशु साठेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग लगात. इनसाइड आउट खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होईल फरार. आणखीन एक लाजवाब दर्जेदार हा सामना आपल्या नावे करत असताना या 20 गॅप मध्ये चेंडू जातोय. अब्रार बलोचच्या बॅट मधून एक धाव आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. सिंगल वर समाधान मानावं लागेल आता. आणि यावेळेस आपण पाहू शकाल अब्रार बलोचच्या बॅट मधून येतोय